आपला रूम. तर तुम्हाला मी हे पण दाखवणार आहे की जर माझ्या सासू सासऱ्यांना इथं आवडलं नाही खालती तर ते वरतीसुद्धा आराम करू शकतात. तुम्हाला वरचा पण एरिया दाखवते, चला माझ्यासोबत. काय नाही, चला वरती जाऊया. ओ माय गॉड, रित्वी तर काही थांबणार नाही आहे इथे येण्यापासून. तिच्यावरती मला पूर्ण लक्ष ठेवायला लागणार आहे. चला, खूप सुंदर आहे. हो वाव, व्हेरी नाईस यार. हे बघा किती छान आहे गाईज. वरती पण झोपू शकतो आपण. आणि हे खाली, मला तर असं वाटतंय खूप सुंदर आहे. वरती फॅन पण आहे आणि खूप भारी आहे, मला तर खूप आवडला. सो गाईज, तर चला आता आपण जाऊया आपल्या रूममध्ये. तर आपण आलो आता इथे. हा आहे आपला रूम, द नंबर ऑफ 206. ओके. आणि साईडला इथे बघा तुम्ही किती छान असा एरिया आहे फिरायला. सेकंड फ्लोअरलाच आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही आहे. चला तुम्हाला मी हा पूर्ण एक्सप्लोअर करते. हे बघा, हा इथं बेड दिला आहे. आम्ही कॉमन रूम घेतला बिकॉज कॉमन रूम का माहिती आहे का, आमच्याकडे बेबी आहे त्यासाठी. आणि इथे मस्त बाल्कनी आहे, इथे 2 खुर्ची टाकून आपण बसू शकतो आरामात दोघंजणं. त्यानंतरला तुम्हाला सांगते मी अजून, थांबा. हे बघा, फर्निचर वगैरे खूप सुंदर आहे. नंतर खोलू आपण. वॉशरूमसुद्धा एकदम नीट अँड क्लीन आहे. एवढं जेवण आवडलं नाही इकडचं, तर परत आली रात्री मला जेवण. 8 किलोमीटरचा प्रवास करून आणला ना. बोलू काय घेतले? भाकरी ज्वारीची. हा, जेवली मला बरोबर. हे शडाब्दी बाजरीची होती. आणि हे आहे मटनचा रस्सा, गावरान मटनचा रस्सा. तर गाईज, आता तुम्हाला मी दाखवते हा माझा हॉटेल जो आम्ही बुक केला होता ऑनलाईन. ओके, तर हॉटेलचं नाव आहे आमच्या माउंटन व्ह्यू एक्झिक्युटिव्ह असं आहे. दोन्हीकडनं रस्ता येण्यासाठी. तुम्ही बाहेरची एंट्री पण बघितली असेल, फुल व्लॉगमध्ये तुम्ही आता बघताय. जर तुम्हाला नीट नसेल ह्याचं बघायला भेटलं तुम्ही ते शॉर्ट्समध्ये पण बघू शकता. तर चला आपण जाऊया. हा पूर्ण हॉटेलचा बाहेरचा पूर्ण व्ह्यू आहे आणि खूप सुंदर आहे, अतिशय शांत आहे आणि अशी सुंदर अशी हवासुद्धा इथे. तर चला तुम्हाला आता मी आतमधलं सगळं दाखवते की एक्झॅक्टली आतमध्ये सगळं काही कसं आहे ते. आणि खरं सांगते इतकी झाडं आहेत ना इथे, म्हणजे एकदम भारी नेचर आहे इथं, कोकणसारखंच आहे. खूप सुपर वाटते. विक्रम फॅमिलीला आणायला गेलं आहे तोपर्यंत मी तुम्हाला हे एक्सप्लोर करते. इथं 101 झाडं तुम्हाला बघायला भेटतील. आणि पाठीमागूनच आता आमची गाडी येतेच आहे. तर चला मी तुम्हाला दाखवून देते की आतमध्ये अजून काय काय आपल्याला फॅसिलिटी भेटणार आहेत त्या. ओके, तर ही एंट्री आहे आपली हॉटेलची. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आपण आतमध्ये आता मस्त एंटर करूया आणि मी तुम्हाला दाखवते आतमध्ये काय काय आहे ते. चलो आता विक्रम बोल. इथे तर आपली पूर्ण फॅमिली जाईल. अजून आली असते तर. सोफा कम्प्लीट सेपरेट बेडरूम आहे. ओके प्रायव्हसी भेटेल. हॅलो, इकडे तुम्ही बघितलं गाईस किती भारी दाखवलं. हा कुठला? हा, एकत्र सगळेजण ना. आम्ही ऋत्वीच्या हिशोबाने विचार केला तर आम्हाला तो कॉमन रूम चांगला वाटतोय है ना. आणि याच्यामध्ये एक सेफ्टी म्हणजे एक प्रायव्हसीसाठी बेडरूम आणि इथं वॉशरूम सगळ्यांसाठी. आणि हे बघा पूर्ण असं, हा काय बोलतं त्याला असं. ओके, चालेल मला. जाऊया. काय प्रोडक्ट घ्यायचं बॅगेचं दाखव नको. गाईस, तुम्हाला विक्रांचे प्रोडक्ट बघायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. त्याचे बघा प्रोडक्ट दिसले असेल थोडे. सनस्क्रीन दाखवली ना मी. काय बोलतो तुला? काय बसा पप्पा गाडीत. पप्पा बघा बसले इथं. चला. कुठे घेऊन आला तू? सकाळी मस्त झोपडी होती, मला उठवला आणि माझी बॅग हॅलनी भरली रात्री. आमची दोघांची बाबूला बघा कसं आणलं. वुमन्स डे ना म्हणून हिला बघा असं. चला फिरायला. थँक्यू सो मच. तू आता हिला पण इथं वुमन्स डे पहिला ना, आता सेकंड. तुझा अवतार बघ ना कसं तुम्ही आम्हाला आणलं. सरप्राईज असतो का असा सरप्राईज असतो बाबा. तू बोलते नवरा प्रेम नाही करत. आता करतो तर घे ना मग. चल पप्पा गेले मग टेबल पकडायला. सो काय आता आम्ही पोहोचलो पलसपेला. रियांशीला घेऊन चाललो मी थेट. थांबण्यावरून तर माहीत पडलं. बायकोला घेऊन चाललो फिरायला. मला काय माहित पडलं अजून. बसा. मला माहित नाही पडलं अजून. काय खाते खा. हा, तुम्हाला काय बोला. डोसा की ओ प्रेम. हाय प्रेम, पण आम्ही दाखवत नाही. ठीक आहे, तुझी इडली काय आली? टेन्शन सांगून येऊ. आले का डोसा तू? पप्पाला मेंदूवडा पण दिला. तुला आवडत नाही ना मी इकडचं तिकडचं करते. चांगलं नाही.
छान आहे. डोसा चांगला असेल. मी माझं हॉटेल मिस करते इथला दुसरावाला. एक हॉटेल होता गाईज, तो आता बंद झाला. कुठे गेलं मला सांगा कोणी. असल्या पळसपेला होता, छोटासा होता पण भारी होता. तर गाईज आता इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो. मग पप्पा, मी आणि विक्रांत आम्ही तिघांनी पण नाश्ता केला. मग रित्वीने काय नाही खाल्लं आणि नाश्ता वगैरे केला. आणि तुम्हाला सांगून एवढी घाई झाली ना आमची निघण्यासाठी भरपूर जास्त, कारण की हा होता माझ्यासाठी सरप्राईज होता, घरातल्यांसाठी पण सरप्राईज होता. त्याने आम्हाला सांगितलंच नव्हतं की तुम्हाला आम्ही घेऊन चाललो म्हणून फिरायला उद्या, ते पण सांगितलं नाही. मग सकाळी पटापटची घाई घरात झाली, तीच घाई सेम आमची बाहेर सुद्धा झाली. पटापट इथं ब्रेकफास्ट केला. आता आम्ही निघालोय पुणे हायवेला आहे ना आपण, तर आता आम्ही पुणे हायवेला. तर आता आम्ही चाललो कुठे सांग आता. नाही येतं का तुला? असं नको बोलू यार. सो गाईज मला विक्रांत आम्हाला घेऊन चाललं महाबळेश्वरला. तर आता आम्ही चाललो. सगळ्यात जास्त खुश पप्पा आहे, कारण पप्पाला सरप्राईज आहे. पप्पा सगळ्यात जास्त खुश आहेत, कारण की पप्पाला जास्त फिरायला आवडतं. मला सुद्धा आवडतं, सगळ्यांना आवडतं आमच्या घरामध्ये. आणि जास्त रीतीला ना. हो, तर रित्वी झोपेमध्ये आहे. तर आपण जाऊया, तोपर्यंत आपण अर्धा रस्ता क्रॉस करू ती उठेपर्यंत. सर ड्राईव्ह करतात. आता आम्ही चाललोय पुन्हा हायवे. बघा इथून मस्त सगळे रस्ते निघतात ना कुठल्या पण ठिकाणी जाण्यासाठी. हा त्या साईडला नाशिक बोलली नाही. चला गाईस, तर बघा रस्ता. आणि ऊन तुम्हाला सांगते ना, आताचे किती वाजले का? 9:30 वाजले. आणि हा 9:30 वाजताचा ऊन आहे, तुम्हाला दिसत असेल. सगळ्या साईड दुपारी 2 किंवा 1चा ऊन वाटते. आणि खूप खूप जास्त स्ट्रॉंग ऊन आहे. तर तुम्ही निघताना तर सगळ्या गोष्टी कॅरी करून निघा. चलो. तर तुम्हाला माहिती आहे, पहिले जेव्हा आम्ही लोणावळ्याला जायचो ना, तेव्हा आहे ना विक्रांत, खूप जास्त अंधार असायचं या टनेलमध्ये. का आता लाईट आला का? हा, जाम लाईटी लागल्यात. नाही खरोखर आहे, खूप जास्त अंधार असायचा, खूप म्हणजे खूप. आणि आता एवढ्या लाईटी लागल्यात ना. बाईक घेऊन गेली अशी? नाही रे, बाईकवर मी कशाला येऊ इथं बाईकवरती बाबा. माझ्या दही अंडीची टीम गेली ना पूर्ण लोणावळ्याला फिरायला. लाईट गेली असं तुम्हाला? नाही रे, असं नको बोलू. बघा काय आता कसं उजेडाला डोळ्यावरती, तर नको वाटत असेल ना तुला, आहे ना? पप्पा तुम्ही पण झोपून घ्या, आता आराम करा. रित्वी मॅडम पण झोपतायत, थोडी बघते झोपते. चला बाबा आपण पण जाऊया उन्हापासून सावध. हा तुम्ही बघताय, हा आहे आपला कुठला टोल नाका आहे विक्रांत? का नाही माहिती तुला? तुला तर माहिती पाहिजे. हे बघ ना कसं लावलंय सगळं. आता टीव्ही लावलेत मस्त 4. त्याच्या आधी नव्हतं ना आपण गेलेलो तेव्हा. गाईस तुम्ही बघताय ना, टोल नाक्याला किती डेव्हलप केलंय. वाव, जेवढा टोल घेतात तेवढं डेव्हलप केलंय थोडं थोडं. तर आता हे आपण कुठे चाललोय? बरोबर चाललोय ना? ओके. तर चला गाईस, इथं ना आम्हाला आता टोल भरायचा. आता माहीत नाही टोल किती आहे, तुम्हाला पण मी सांगेन. आता आमचा इथून आपल्याला कुठला टोल लागणार आहे? टोल कुठला लागणार आहे? पुणे ना, पुणे हायवेचा ना? पुणे एक्सप्रेस आहे. ओके. आता टोल कट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल किती टोल भरले तो. गाईस आहे नाही आहे, अजून तिथं जायचं ना आपल्याला वरती. सो आता आम्ही स्टार्ट करतोय. जस्ट अजून थोडा टाईम आहे. मग हे काय घाट लागला, मला वाटलं काय चाललं आपण महाबळेश्वरला. आणि खरंच खूप डेंजर घाट आहे त्या साईडचे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणारच आहे की महाबळेश्वरला जाताना कशा प्रकारचे घाट लागतात ते. आणि ऊन एवढं आहे ना की आपलं तोंड बघवत नाही, आपल्याला एवढं ऊन लागतंय. कसं सुद्धा अक्षरशः एसी वगैरे ऑन आहे तरी जास्त ऊन आहे. काळजी कसं. तर माझी तिथे आता होती पुढे, आता ते पाठी बसते. चला आपण जाऊ, तुम्ही डोंगर दाखवते 1 मिनिट. डोंगर असं वाटतं की ती जवळ कोणीतरी चित्र काढून ठेवलंय. थोडा भारी वाटतंय सगळं. हे बघा. येस बॉस, हात तर काढणार मी. पुढे जाईन ना तसं मी तुम्हाला दाखवेन की डोंगर कसं दिसणार आहे आणि रस्ता कसा वाटणार आहे. बघा रस्ता. हो, चलो बघा रस्ता कसा. बघा तुम्हाला कॅमेऱ्यात बघायला पाहिजे का रस्ता आहे ना. मला तर असं वाटतं मी एक आता चित्र बघते. चित्र वाळवंटात आले थोडीशी, थोडं वाळवंट पण वाटतं मला. रस्ता चला, अजून तर खूप मजा येणार आहे मला. बघा इथे कशी मस्त शेती लावली, सगळी बाजरीची आणि ज्वारीची आहे. आणि पूर्ण हा बाजरी आणि ज्वारीचं मला तेवढं ओळखायला येतं. गन्ना पण आहे, म्हणजे ऊस पण आहे आणि बाजरी ज्वारी सगळं लावलं इथं. आणि रस्त्याचं काम
रोडाचं मस्त काम चालू आहे, दोघं पण समोरच बघलो आपण. आणि बघ असं मग गाडी चालवायला लागते अशा याच्यामध्ये सिच्युएशनमध्ये. बाईक मस्त ठेवून द्यावं. हा मग काय करू शकतो शिकणे गाडी मग. चालू आता हे बाकीचं माहीत नाही मस्त कसं मॅप बरोबर टाकलं ना. हो मी मॅप एकदम बरोबर टाकला, तू टेन्शन नको घेऊ माझं. मॅप कसं टाकलं काय टाकलं ते तू बघा. पप्पांचं काय चाललंय, त्याची झोपली, त्याची आजी बी झोपली. चालली आजीवर झोपायचं काम. नाही रे तुझं चांगला लोट झोपली तर बरी आहे माहिती का. बेच रस्ता बघा बघा, तुम्ही जर येत असेल अजून थोड्या दिवसांनंतर तुम्हाला एकदम अजून भारी रस्ता भेटेल. भारी शेती आहे ना, जवळ जायचा एक्सपिरियन्स आला तर खूप भारी आहे शेतामध्ये. माय गॉड गॅस. तर आता आहे ना आम्ही 5 गणीमध्ये एंटर करणार आहे. पण तुम्हाला दिसते का वरती आय थिंक सो विक्रममध्ये तिथं आमचा हॉटेल आहे वाटतं असं तो बोलतोय, तर त्याला पण काय आहे नाही. बघा ना कसं दिसते वरती. आता आम्ही वरती चाललो. तोच आहे नक्की हॉटेल बघा काहीच मी मगापासून ड्राईव्ह करतोय आणि हा थोडासा कन्फ्यूज झाला होता की हा रस्ता नाही आहे तो आहे मॅप टाकून पण हे असं होतं. येस असं होतं सर्वांसोबत, मला पण माहिती आहे. मग आमच्यासोबत होतं हे असं तुमच्यासोबत होतं का ते दोघं पण आम्ही डिस्कस करतो. हा बोलतो नाही हे असं आहे, ते बोलतो नाही हे बरोबर आहे, पण आम्ही बरोबर चाललो आहे ना, बरोबर जाणं महत्त्वाचं आहे ना. तर हां चप्पूस हॉटेल एवढं जवळ का घेतलं पण तू तुझं बोललं इथे 3.5 किलोमीटर ना अजून. चला मी तुम्हाला पूर्ण न गेल्यानंतर हॉटेल पण दाखवणार, हॉटेलचा व्ह्यू दाखवेन आणि रूम वगैरे दाखवेन हॉटेलमधली कशी आहे आणि किती रेटमध्ये आम्हाला पडली ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. तर मी ब्लॉग कंटिन्यू करा. सो तर आता आम्ही आलो इथे. आता आम्ही चाललो वरती रूम बघायला. तुम्ही तर खालचा एरिया पूर्ण बघितला असेलच. खूप खूप छान वाटतं. इथे पण एवढे रूम्स आहेत आणि देन इथे आणि बाहेरचा पूर्ण हा एरिया. चलो आमचं तर वरतीच आहे. आता आम्ही चालले आणि मी तुम्हाला याची व्हिडिओच्या एंडला प्राईस देखील सांगणार आहे आणि पूर्ण माउंटन व्ह्यू आहे इथे. चला कोणता व्ह्यू नाही भेटणार. ओके दाखव आपली फॅमिली. वाव वाव व्हेरी नाईस. बघा किती छान आहे गाईज, मस्तच आहे. आणि वरतीसुद्धा आहे, हे तुम्हाला नंतर दाखवेनच मी. व्हेरी नाईस फर्निचर वगैरे खूप खूप छान. वॉशरूम बघा व्हेरी हायजीन. ओके आता विक्रम बोल. इथे तर आपली पूर्ण फॅमिली राहील. अजून आले असते तर सोफा कम्प्लीट आहे ना, सेपरेट बेडरूम आहे. ओके प्रायव्हसी भेटेल. ओके हॅलो गुड आफ्टरनून. इकडे तुम्ही बघितलं गाईस किती भारी दाखवलं. हां सर कुठला हा एकत्र सगळेजण आहे ना. आम्ही ऋत्वीच्या हिशोबाने विचार केला तर आम्हाला तो कॉमन रूम चांगला वाटतोय है ना. आणि याच्यामध्ये एक सेफ्टी म्हणजे एक प्रायव्हसीसाठी बेडरूम आणि इथं वॉशरूम सगळ्यांसाठी. आणि हे बघा पूर्ण असं हा काय बोलतं त्याला असं. ओके चालेल मला. ठीक आमचं हॉटेल आहे इथे. एंट्री दाखवतो. मम्मीला घ्यायला आलतो. गोलू आमची झोपली इथं. एक नंबर आहे. आता करू आपण गाडी पार्क इथं. बघू देतो हे देतो. आज गणपती खाली आलो आम्ही जेवायला हॉटेल शिवाईमध्ये. चला कधीपासून शोधते हा. काय शोधते तू. फायनली भेटला बाबा एकदाचा. लवकर लवकर हा आता पटापट ऑर्डर द्यायला लागेल. जाम भूक लागली. कुठं बसायचं इथे बस पुढं का पुढं का असे हॉटेल रूम आहे. चांगलं आहे. बसू इथं. खिडकी खोला दादा फॅन नाही आहे ना. म्हणजे आपण त्यांना आणू शकतो नाही का. दोन्ही भेटेल व्हेज नॉन व्हेज. लई भूक लागली होती ना. जाम भूक लागली होती यार गाईस. आणि फायनली तुला बोला माझी क्रीम लावत जा. सब ग्लो निघा गेलाय माझा ग्लो आला.
आता भूक लागली तो भुकीचा ग्लो आहे रे. भूक लागली म्हणून तो ग्लो केला. सो चिकन थाली मागवली, मला बिर्याणी मागवली, मम्मी पप्पाला घरी ठेवलं, त्यांच्यासाठी मग पार्सल घेणार हे आहे. काय तर खाऊन घ्यायचं लवकर. चल लवकर तू पण खा. रोटी रोटी रोटी. माझे प्रोडक्ट काय चोरले का तू? ए चोर, मीच तुला हे प्रोडक्ट दाखवले आणि मला बोलतो सो चोरले. काय रियांशी सोबत मी या हॉटेलला स्टे करतोय आणि व्ह्यू बघायचं एक नंबर येतोय. दिसतोय तुम्हाला तो डॅम आहे हा. चला जायचं तर फिरायचा टाइम नाही आपल्यास कमी. जाऊया जाऊया. काय प्रोडक्ट ठेवचं बॅगेचं दाखव नको. गाईस तुम्हाला विक्रांतचे प्रोडक्ट बघायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. जा, दाखवून त्याचे बघा प्रोडक्ट दिसले असेल थोडे थोडे. सनस्क्रीन दाखवली ना मी. काय बोलतो तुला? काय बसा पप्पा गाडीत. पप्पा बघा बसले इथं. चला पॉइंटला आता पॅरिस पॉइंट ना, फारसी पॉइंट. फारसी पॉइंटला इथं आता सध्या. आणि सो गॅस आज आम्ही महाबळेश्वरला 8 तारीख आहे आज. तर यांचं आंदोलन असतो, आपला मार्केट बंद आहे आज. मार्केट नाही त्यांचं रस्त्याचं आंदोलन आहे. म्हणजे रस्ते त्यांचे आहेत ना नीट बनवले वा ना. क्वालिटी काय भारी येते का इथे. 2 वर्षापासून रस्त्याचं काम एकदम स्लो चालू होतं म्हणून त्यांच्या लोकांनी इथून पाचगणी आणि महाबळेश्वरच्या इथूनच त्यांचं आंदोलन झालंय. त्याच्यामुळे सो आज संडेला वुमन्स डे स्पेशल 8 मार्चला आज ते बंद आहे, पण उद्या रेग्युलर चालू होणार आहे. पण सो बॅडली की आज आम्ही इथं आलो, पण ही इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची होती लाईव्ह एकदम. जे फक्त मार्केट बंद आहे, बाकीचं वातावरण तसंच आहे इकडचं. हां थंडी पण वाटते. थंडी आहे नाही थोडी. पृथ्वी आमची एन्जॉय करते. मी वेदरसाठी आलो होतो ते ठीक आहे. उद्या चालू झालं तर रियांशीला घेऊन जाईल मी कुठेतरी, येस. कारण इकडचे ऍक्सिडेंट अरे आले ना. हा मेन म्हणजे काय जेवण. इथलं जेवणाला पण टेस्ट आहे ना. आपण तर जेवण करून एन्जॉय करतो. आपण तर खाणारे लोक आहोत. आपण खाऊन एन्जॉय करणार. बाकी जत्रा बित्र तर भेटून जाईल. जत्रा तर सगळीकडे मी तर अख्खी मुंबई तुम्हाला फिरवतो. तिकडे मला जत्रा दिसते. लोक खाण्यापिण्यासाठी येत नाही, वेदर चेंज कर. साठी येतात. मग वेदर चेंज होतं आणि वेदर मधलं ते जेवण पण वेगळं लागतं ना आपल्या घरापेक्षा. पण खाणार नाही ना तू आता? खाणार. चला पप्पा बसले गाडीत. आमचं हॉटेल आहे. आता रियांशी आणि पप्पा खेळतात गेम. हरिती बघा, हरिती कुठला गेम खेळते अशा अशा. हां सगळ्याच इंटेरियर बघा आहे हॉटेलचं. आणि मग आता हॉटेलमध्ये एन्जॉय करणार आहे. मम्मीला पण तसं चालायला आवडत नाही ना, त्याच्यामुळं हरिती बघा काय खेळ. हे बघ डॉगी 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 कुठे? तू नंबर कुठे आहे? फोन लावून. जेवण आवडलं नाही इकडचं तर परत आली रात्री. मला जेवण 8 किलोमीटरचा प्रवास करून आणलाय ना. काय घेतलंय? भाकरी ज्वारीची. हा जेवली ना बरोबर. हे शडाप्ती बाजरीची होती. आणि हे आहे मटनचा रस्सा, गावरान मटनचा रस्सा. आणि हे सुकं मटन. आणि हा अळणी. आणि हा इथं भात आणि कांदा लिंबू. आणि आता मी मस्त खाते आणि ज्याला पण देते खायला. ये ना भाकरी बघ किती भारी. आणि काय तुम्ही इकडचे असतील ना, म्हणजे महाबळेश्वर आले ना फिरा तर इकडे नक्की व्हिजिट करा. जेवण म्हणजे आवडलं जे आहे ते खरं सांगतो. रेट पण एक नंबर आहे. एकच नंबर आहे. म्हणजे पप्पाला पण घेऊन दुपारी आम्ही दोघं अजून पप्पा पण खायला जाताना पण इथे जेवू बसा. पप्पा बदलायला पण ये चल ये. ये ना. मम्मी सोबत काय नाही, खाशील तेव्हा खाशील तर घे. बायको सोबत नाही, मम्मी सोबत काय घे. नाही. रित्वी हाय. जायचं की फिरायचं आता? सो काय रित्वीने घातली जीन्स. कशी दिसते रे? ओ तुम्हाला माहितीये ती अशी कपडे घालत नाही. तिचं मी ना लक्ष एकदम डिसमिस करून तिला घातले मी. तिला असे टॅटू वाले काय कार्टून वाले कार्टूनवालेच आवडतात. ते रिपीट घालेल ती, पण ते दुसरे घालणार नवीन. ते बघा. पण आता ती आहे ओके त्या कपड्यांमध्ये. जाऊया ना. किती वाजले? 11 वाजले. 11 वाजता ऊन बघा किती आहे. 12ला चेकआउट होतं तर 11ला फिरणार आहे आम्ही आता. आणि आजचा दिवस पण शेअर करणार आहे आम्ही की आज कसं जातो. ठीक आहे चलो. गुड मॉर्निंग गाईस. चला आता आम्ही चाललेलो आहे इथं मॅप्रो गार्डनला, महाबळेश्वरला. तर मॅप्रो गार्डन वगैरे सगळं काय आज ओपन आहे. सो ते तुम्हाला मी दाखवते. आणि रित्वी त्या टायमाला आम्ही आलेलो तेव्हा ती 4 का 5 महिन्याची होती. आता चांगली मोठी झाली. आता जे बघल ते मागणार आहे तिच्या पप्पाकडून. तर चला आता आपण जाऊया मॅप्रो गार्डनमध्ये. खूप छान वाटतं. चला पप्पा. खाली सोड. कुणाला? गोलूला. पप्पा गोलू बोलतात. पप्पा रित्वी बोल. कपडे नीट करा तिचे. काय गेले गेले आईस्क्रीम पाहिजे वाटतं लगेच. कोण मला खाते पण ती. चल मी माझ्या बाबूला आईस्क्रीम त्याच्यावर बसली असते थोडी. बाबू गाडी बघितली येईल आईस्क्रीम. त्याच्यावर बसव माझ्या नातीला टोपी जायची. क्या हुआ? गाडीवर बस. आता बाबूला सर्व कळतं ना. चलो भागो भागो.
चल चल आतमध्ये ऋतवी गाडी तो बाबू ये मला माय नो बोल नो बाबाला देऊ बाबाला देऊ अरे का पण बाबा तू खा ना खा. आजीला देऊ का आजीला देऊ काहीच नाही बोलत. आजीला दे आजी बाबाला का नको का बाबाला कोण कट देईल पडलं का? रे हिला रुमाल तू आता तरी तू काय खाशील मॅप्रो गार्डनला आता टेस्ट करणार सर्व आणि मग घेणार मी काय बोलते मला ज्यूस घे चल मी आणि तिथं ऋत्वी, ज्यूस. आम्ही ज्यूस पितो कुठलं ज्यूस पिणार तुम्ही म्हणजे घेऊ आपण घरी पण ते करायला बोलू काय नाही मिनिट आहे नो 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 काढ नाही काच आहे ना? काय घ्या चिप्स कसले घेते हे ते आपलं बिस्किट सारखंच आहे चॉकलेट किती बोलले याचे 297 जर तुम्ही 3 घेतलं ना तर 450 म्हणजे 550 ला तुम्हाला भेटतील. 3 भेटतील का तो ऑफर आहे. हे बाबा मग थांब आपण घेऊ तुला हे बघ चौकी चौकी तुझं सगळ्यात पहिलं आता हे घेतलंय काय म्हटलंय मोठी बनले खायला एवढा मोठा पॅकेट घेतलाय नाटकं करत सगळी काय तुला आवडलं का नाही दुसरा फ्लेवर घे फ्लेवर ओके हा चीजवाला फ्लेवर आहे आणि तो याचा होता स्वीट चिलीवाला होता जे तिला पाहिजे ते सर्व तिने जन्म का घेतला यासाठीच घेतलंय शॉपिंग करायला फ्लेवर होता का मग आता काय घेतेस 360ला ओजी 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 कितीला आहे कितीला आहे 360ला 4 पीस त्याच्यामध्ये ऑरेंज आहे पायनॅपल असं फ्लेवर आहे आपण अजून बघू काहीतरी ते कुकीज मस्त होते पण ते कुकी घेतले आम्ही 3 मस्त भेटले ऑफरमध्ये छोटे मोठे भाजी काय मग एकच पिशवी घेतली हा? एकच एक पिशवी पिशवी पण किती आहे काय काय भरपूर काही घेतले बघ आणि माझ्या पोरीच्या तर बघितलं नाही पैसे दिले नाही याचे? हो पोरीचे? तुम्ही दिले ना तुम्ही होते ना हे तुम्ही घे. दिले हे बघा माझ्या मिस्टरांनी केलंय पूर्ण तेवढे घेतले तेवढी आमच्यासाठी घेणार रिटर्न काय टेन्शन नको घेऊ तू नका घेऊ हे नका घेऊ रिटर्न दुसरे घ्या चला काय नाही भूक लागली ना मला हे बघा ऑर्डर केलं आता इथे बापरे इथं बिल झालं 1200 रुपये फक्त किलो 2 मटण आईस्क्रीम असते. चुप रे दोन आईस्क्रीम स्ट्रॉबेरीवाले आणि एक सँडविच लास्ट टाइम आपण इकडे बसलो ना तिथं बसलो होतो आम्ही मॅडमला आता तिथे बसलोय सो काय बघू शकतो किती मोठं आहे इथं जाम ॲक्सिडेंट रोज डिस्पॅच होतात तिकडून सँडविच तर किती बनवतात जरा कंटिन्यू ना 2 मिनटं आपली ऑर्डर आहे येस निघालते आपण तिथे बसलो सावलीमध्ये इथे बोलू का मम्मीला नको नको इथं सावली आहे बसू दे नको काय इथं मागवलं काय ॲक्सिडेंट रियांशी गेली पप्पाला शोधायला पप्पा माहीत नाही कुठे फिरतात ते. तर ती बघा खाते सँडविच आणि महाबळेश्वर फेमस ॲक्सिडेंट आता मी खातो ऋतवी नाही खाते ऋतवीला फक्त फ्रेंच फ्राईज पाहिजे हरवलं ना पप्पा हा मग काय किती शोधलं मी तिथे ते छोटी पोरं कलेक्ट करतात ना ते चॉकलेटने बांधल्यावरती तिथे बघत होते असं इथूनच गेलो नाही आवाज दिला तुला मी मोबाईल कुठे तुझा मोबाईल पॅकेज आणि हरवलं असतं तर मी हरवला हरवलं असं काय केलं असतं मोबाईल तिथे बघत राहिले होते बाबूजी काय झाली हुर्र. खा चल चला खाऊन घ्या खा सँडविच बसू पप्पाला एक मिनिट पप्पाला जागा द्या तिकडे इकडे 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 माझ्या बोलू कर बसू चलो काय करते सांभाळत त्याच्यात टाकते ती पाणी आहे ना ते कॉक चालू करते काय बाबू कॉक चालू करते एवढं काम तू काय करते इथे कामाला नाही कोण चल ये लवकर चलो घर पे हा, ती करते. काय शिल्के आपल्याकडे पण भेटतं पण एक कोण खात नाही आपल्याकडे काय आहे ते गोड आहे का स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी गोड आहे ना बघ एक खाऊन बघ ग आमच्या इथे बोलतात गोड आहे पण भेटत नाही गोड गोड काय एकदम. मग ये बाबूला काय कशी बोलले 100ला अर्धा किलो द्या किती देऊ अर्धा किलो ना बघ खाऊन कशी लागते आहे ना गोड सो काय ऋतू खाते स्ट्रॉबेरी कशी स्ट्रॉबेरी कशी हा, आहे अशी चाटायची नाही बाबू चाव अशी अशी. अरे खाते तिला सगळं चॉकी वाटतं चॉकलेट
ते ब्लॅकेट्स काढते का त्याचे खरखर खरखर. सो काय आता आम्ही निघालो आमच्या घराकडं. महाबळेश्वर 2 दिवस फिरलो आम्ही, खूप बरं वाटलं. खूप मस्त मजा आली जाम. आणि लास्टची एंडिंग झाली स्ट्रॉबेरी सोबतच. स्ट्रॉबेरी ना कशी होती स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी? मस्त होती. सगळ्या प्रकारच्या स्ट्रॉबेऱ्या खाल्ल्या, छोट्या मोठ्या गोड आंबट सगळ्या, आणि सगळ्या मस्त होत्या. पप्पाला आता लागली वाटतं. परत भूक लागली का पप्पाला? भूक लागली? सँडविचनीच हरितीने बघा पोट भरलं शेवटपर्यंत हातात strawberry. पकडून ठेवलं. सो काय चला मी जातो, जास्त ब्लॉग मोठा काढत नाही आता. ये गोल आणि तुम्ही महाबळेश्वरला आला तर मॅपला तुम्ही ना स्ट्रॉबेरीचा आईस्क्रीम नक्की खा. चलो बाय बाय, मिलते हैं ऐसे न्यू ब्लॉग में. चलो बाय बाय.